आज तुम्हाला एकाच मिनिटात दाखवणार की नेमकं हनुमान टेकडी येथे आहे काय, तर चला मग बघूया। धुळ्यातील पांझरा नदी किनारी मैंदळे गावाजवळ वसलेले ठिकाण जर तुम्ही एकदा इकडे आले तर या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही हरून जाल। या ठिकाणी तुम्हाला ऐतिहासिक पंचमुखी हनुमानाचे 200 वर्ष जुने मंदिर बघण्यास मिळेल। हे मंदिर धुळ्याच्या बाहेरील बाजूला असल्यामुळे मोस्टली जास्त करून धुळेकरांची या ठिकाणी लक्ष जात नाही, परंतु हनुमान जयंतीला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जे ते भक्त भाविक येतात व भंडाऱ्या वगैरेचे आयोजन केले जाते। या ठिकाणी आल्यावर आपल्याला एक डोगेश भाई बघायला भेटला। जय श्रीराम डोगेश भाई। हनुमान दादांच्या मंदिराच्या समोरच जे ते प्रभू श्रीरामांचं मंदिर देखील येथे तुम्हाला बघण्यास मिळेल। भिंतीवरच बाजूला मोठ्या अक्षरात हनुमान चालीसा लावण्यात आलेली आहे, ते बघून तुमच्या मनाला खूप शांती वाटेल। प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या बाजूलाच पांझरा नदी किनारी महादेवाचे देखील मंदिर तेथे बनवण्यात आलेले आहे व एक सुबक अशी शिवलिंग व नंदीश्वर महाराज यांचे देखील दर्शन मला भेटले तिथे। खूप छान ठिकाण आहे। सर्व धुळेकरांनी सुट्टीच्या दिवशी वगैरे नक्की यावे। या ठिकाणी खूप निसर्गरम्य वातावरण आहे। मी पण खूप सारा टाइम स्पेंड केला तिथे, पण मला तिथून निघायची इच्छाच होत नव्हती, पण काय करणार, शेवटी घरी जावंच लागेल। मग काय निघालो तिथून शेवटी घरी जायला। मग निघतो बाहेर बघतो तर काय तिथे ना जे धुळ्याला पूर्ण पाणी सप्लाय होतं ते युनिट सुद्धा तिथे आहे। तर जर व्लॉग चांगला वाटतं तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर नक्की फॉलो करा।